नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अपेक्षा पाटील तुम्हा सगळ्यांचं सूर्यकिरण अकॅडमी #कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ह्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आजच्या लेक्चरमध्ये आपण 15 ते 21 ऑक्टोबर ह्या आठवडाभरासाठीच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत की ज्यांच्या आधारावर आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जाण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे, अशा सगळ्या चालू घडामोडी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो हे जे लेक्चर आहे ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट ठरतं, म्हणून हे लेक्चर तुम्ही स्टार्ट टू एंड पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. आणि लेक्चर बघून झाल्यानंतर तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. ह्या व्हिडिओमधली तुम्हाला माहिती आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर माझा हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या इतर मित्रांना सुद्धा माझ्या लेक्चर पासून मदत होऊ शकेल. आता आपण आजचं लेक्चर सुरुवात करूया. पण आजचं हे लेक्चर सुरू करण्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या ह्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन पण सेट करा, जेणेकरून ह्यापुढे मी असेच जे पण काही महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला इझिली मिळून जाईल. चला तर मग आता कुठलाच वेळ वाया न घालवता आपण आजच्या लेक्चरची सुरुवात करूया. पहिली न्यूज आहे, महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023च्या शुभंकराचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. त्याचे चुकून झालंय, त्या शुभंकराचे नाव जुही असे ठेवण्यात आलेले आहे. झारखंड राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या शुभंकराचे अनावरण केले, ज्याचं नाव आहे जुही. आता झारखंड राज्यातील बेटला राष्ट्रीय उद्यानातील एका हत्तीच्या नावावरून ह्या शुभंकराचे नाव ठेवण्यात आले आहे, जुही असं. ह्या स्पर्धा झारखंड राज्यात आयोजित केल्या जाणार आहेत आणि त्याचं जो शुभंकर आहे त्याचं लॉन्चिंग करण्यात आलं आहे, ज्याचं नाव आहे जुही. आता आपण पुढील न्यूज बघू. ती आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉस एंजेलिस म्हणजे अमेरिकेमध्ये. 2028 मध्ये जी ऑलिम्पिक होणार आहे ती अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे होणार आहे आणि त्याच्यामध्ये क्रिकेट हा खेळ सुद्धा खेळवला जाणार आहे. आणि हा जो क्रिकेट आहे खेळ तो T20 फॉर्मॅटमध्ये खेळवला जाणार आहे. आणि असा जो निर्णय आहे तो मुंबई येथे झालेल्या IOC इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची जी बैठक होती, जी आपल्या भारतात मुंबई येथे घेण्यात आली होती, त्याच्यामध्ये असा हा निर्णय घेण्यात आला आहे. IOCचा फुल फॉर्म होतो इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती. याची घोषणा IOCचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी केली आहे. तुम्ही हे पण लक्षात असू द्या की IOCचे अध्यक्ष सध्याचे कोण आहेत, तर ते आहेत थॉमस बाक. 2028च्या ऑलिम्पिकमध्ये बेसबॉल, जसं हे क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे 2028च्या ऑलिम्पिकमध्ये, तसेच अजून काही खेळ आहेत की जे सुद्धा नव्यानेच समाविष्ट करण्यात आले आहेत, तर ते खेळ सुद्धा तुम्ही लक्षात असू द्या. तर त्याच्यामध्ये आहे बेसबॉल किंवा सॉफ्टबॉल, बेसबॉललाच सॉफ्टबॉल असं पण म्हणतात, फ्लॅग फुटबॉल, स्क्वॅश आणि लॅक्रोस हे नवीन खेळ प्रकार खेळवण्यात येणार आहे या 2028च्या ऑलिम्पिकमध्ये. यापूर्वी 1900 या वर्षी जी ऑलिम्पिक झाली होती त्याच्यामध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता आणि तो शेवटचा ते ऑलिम्पिक होतं की ज्याच्यामध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आलेला होता. आता आपण पुढील न्यूज बघू. ती आहे, भारतीय नौदलाने नुकताच सागर कवच नावाचा किनारपट्टी सुरक्षा सरावाचे आयोजन केले होते. या सरावात आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी हा जो केंद्रशासित प्रदेश आहे, ह्या प्रदेशातील सर्व सागरी सुरक्षा एजन्सींनी सहभाग घेतला होता. आता आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू हे 2 राज्य आणि पुदुचेरी हा एक केंद्रशासित प्रदेश आहे. तर ह्या 2 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील जे सर्व जे सागरी सुरक्षा एजन्सी आहे त्यांनी भाग घेतला होता ह्या सरावामध्ये. या सरावाचे आयोजन 11 ते 12 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आले होते.
या सरावात भारतीय नौदल, तटरक्षक दल, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासन, सागरी पोलीस, मत्स्य व्यवसाय, सीमाशुल्क, गुप्तचर संस्था इत्यादी विभागातील सुमारे 2500 जवानांनी 2500 जवानांनी भाग घेतला होता ह्या सरावामध्ये. आता आपण पुढील न्यूज बघू. ती आहे जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जागतिक आरोग्य संस्थेच्या निकषांनुसार हेपॅटायटिस सी दूर करण्याच्या मार्गावर गोल्ड टियर दर्जा प्राप्त करणारा प्रथम देश म्हणजे कोण? इजिप्त. तो प्रथमच देश ठरला आहे. गोल्ड टियर दर्जा प्राप्त करणारा प्रथम देश कोणता? इजिप्त हा देश ठरलेला आहे. कोणाच्या नुसार? WHO नुसार, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटनेनुसार. आता हेपॅटायटिस सी रोगाबद्दल आपण थोडक्यात जी बेसिक माहिती आहे ती जाणून घेऊ. कारण की हा जो सी तर तो आजार दूर करण्याच्या मार्गावर गोल्ड टियर दर्जा प्राप्त करणारा पहिलाच देश इजिप्त ठरला आहे अशी जी घोषणा करण्यात आली आहे. त्याच्यामुळे हा जो आजार आहे तो चर्चेत आहे. त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्या एक्झाम्समध्ये. तर हा एक विषाणूजन्य रोग आहे. तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की हेपॅटायटिस सी हा पुढीलपैकी कुठल्या प्रकारचा रोग आहे? विषाणूजन्य, अजून जीवाणूजन्य किंवा बुरशीयुक्त कसा रोग आहे? तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की हा जो रोग आहे तो एक विषाणूजन्य रोग आहे. संक्रमित रक्ताच्या संपर्कात आल्याने ह्या रोगाचा प्रसार होत असतो आणि याचा परिणाम कुठे होतो? यकृतावर होतो. दरवर्षी 28 जुलैला साजरा करतात. लक्षणं काय आहेत या आजाराचे? तर ताप, थकवा, भूक न लागणे, मळमळणे, उलट्या, पोटदुखी, गडद पिवळी लघवी किंवा त्वचा किंवा डोळे पिवळसर होणे असे लक्षणं आहेत ह्या आजाराचे. आता आपण पुढील न्यूज बघू. ती आहे दरवर्षी जागतिक अन्न दिन आपण 16 ऑक्टोबर रोजी साजरा करत असतो. 16 ऑक्टोबर 1945 रोजी अन्न आणि कृषी संघटनेची स्थापना करण्यात आली होती आणि 16 ऑक्टोबर 1945ला 16 ऑक्टोबर ह्या दिनांकाच्या दिवशी ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. त्याच्यामुळे आपण 16 ऑक्टोबर हा दिन जो आहे तो जागतिक लेव्हलवर जागतिक अन्न दिन म्हणून साजरा करत असतो. अन्न आणि कृषी ही संयुक्त राष्ट्राची एक विशेष संस्था आहे. युनायटेड नेशन्सची एक विशेष संस्था आहे. कोणती? अन्न आणि कृषी संघटना. या दिनाची स्थापना 1979 मध्ये करण्यात आली होती आणि हा दिन पहिल्यांदा 1981 मध्ये साजरा करण्यात आला होता. 2023 ची थीम आहे ह्या दिनाची वॉटर इज लाईफ, वॉटर इज फूड. आता आपण पुढील न्यूज बघू. ती आहे दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी जागतिक विद्यार्थी दिन साजरा केला जात असतो. कधी साजरा केला जातो? जागतिक विद्यार्थी दिन 15 ऑक्टोबरला. भारताचे जे माजी राष्ट्रपती होते APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त हा दिन जगभरात पाळला जातो. 2010 मध्ये संयुक्त राष्ट्राने म्हणजेच युनायटेड नेशन्सने हा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. आता आपण कलाम यांचा जन्म कुठे झाला होता ते बघू. तर त्यांचा जन्म झाला होता तमिळनाडू या राज्यातील रामेश्वरम येथे 15 ऑक्टोबर 1931 मध्ये यांचा जन्म झाला होता आणि निधन झालं होतं त्यांचं 27 जुलै 2015 मध्ये मेघालय राज्यातील शिलाँग येथे. आणि हे जे शिलाँग हे जे शहर आहे ते मेघालय राज्याची राजधानी सुद्धा आहे. 2002 ते 2007 दरम्यान भारताचे जे APJ अब्दुल कलाम होते ते राष्ट्रपती होते आणि ते भारताचे 11वे राष्ट्रपती होते. महत्वाचं पुस्तक कोणती आहे त्यांची APJ अब्दुल कलाम सरांची? तर ते विंग्स फॉर फायर, इंडिया 2020, इग्नायटेड माइंड्स ही जी पुस्तकं आहेत ती त्यांची ती महत्वाची पुस्तके आहेत. न्यूज बघू. ती आहे दरवर्षी ग्रामीण महिलांसाठी आंतरराष्ट्रीय दिन आपण 15 ऑक्टोबर रोजी साजरा करत असतो. उद्देश आहे असा हा दिन साजरा करण्यामागचा तर ग्रामीण कुटुंबांची आणि समुदायांची स्थिरता सुनिश्चित करणे, ग्रामीण रोजगार वाढवणे आणि समग्र कल्याणामध्ये महिलांना आणि मुलींना महत्त्वपूर्ण भूमिका देणे असा हा व्यापक उद्देश ठेवून हा जो दिन आहे तो आपण दरवर्षी साजरा करत असतो. कधी? 15 ऑक्टोबर रोजी. महिलांसंदर्भातचा हा दिन असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त होते आणि या संदर्भात आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. सो तुम्ही हा दिन कधी असतो ते लक्षात असू द्या.
ग्रामीण महिलांसाठी आंतरराष्ट्रीय दिन असतो 15 ऑक्टोबर रोजी. कृषीमध्ये महिलांची सक्रिय भागीदारी वाढवण्यासाठी भारतामध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत 2017 पासून 15 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय महिला शेतकरी दिन सुद्धा साजरा केला जात असतो. कधी आता हे रिसेंटलीच घडून गेलेला आहे हा दिन साजरा करण्याचा निर्णय 2017, काही जास्त लांब नाहीये. त्याच्यामुळे असा आपण प्रश्न विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय महिला शेतकरी दिन कधी साजरा केला जातो, तर तो साजरा केला जातो 15 ऑक्टोबर रोजी. आणि कधीपासून साजरा केला जातो? 2017 पासून. 2023 ची थीम आहे रुरल वुमन की फॉर अ वर्ल्ड फ्री फ्रॉम हंगर अँड पॉवर्टी. युनायटेड नेशनने 2007 रोजी या दिनाची स्थापना केली होती. कुठला दिन? ग्रामीण महिलांसाठी आंतरराष्ट्रीय दिन. युनायटेड नेशनने ह्या दिनाची स्थापना 2007 मध्ये केली होती आणि भारत सरकारने राष्ट्रीय महिला शेतकरी दिन 2017 पासून साजरा करण्यास सुरुवात केली आहे 15 ऑक्टोबर रोजी. हा दिन जो आहे तो पहिल्यांदा 2008 मध्ये साजरा करण्यात आला होता. कन्फ्यूज होऊ नका. ग्रामीण महिलांसाठी आंतरराष्ट्रीय दिन 15 ऑक्टोबर जो आहे तो आपण 2008 पासून साजरा करण्यास सुरुवात केली आहे. आणि राष्ट्रीय महिला शेतकरी दिन 15 ऑक्टोबर रोजी आपण जो साजरा करतो तो आपण सुरुवात केली आहे 2017 पासून. पुढील न्यूज बघू. ती आहे ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 मध्ये भारताचे 111वे स्थान मिळाले आहे. भारताला 111वे स्थान मिळाले आहे. 2023 या वर्षी एकूण 125 देशांना रँकिंग देण्यात आली होती आणि मागील वर्षी म्हणजे 2022 मध्ये मागील वर्षी भारताचे स्थान 121 देशांमध्ये 107वे होते. मागच्या वर्षी 121 देशांना रँकिंग देण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये भारताचे स्थान होते 107वे. हा अहवाल आयर्लंडमधील कन्सर्न वर्ल्डवाईड आणि जर्मनीमधील वेल्ट हंगर हिल्फ या 2 देशांमार्फत प्रकाशित करण्यात येतो. 2023च्या क्रमवारीत भारताचा स्कोअर 28.7 आहे, जो गंभीर पातळी दर्शवतो. म्हणजे भारतामध्ये भूक ही म्हणजे उपवाशी राहणारे लोकांची संख्या जास्त आहे. ज्या लोकांना उपवाशी राहावं लागतं, भूकं राहावं लागतं अशी संख्या जास्त आहे आणि ही गंभीर पातळी दर्शवते. या अहवालानुसार आता या अहवालामध्ये काय मुद्दे सांगण्यात आले तर बघू आपण ते. अहवालानुसार भारतामध्ये चाइल्ड वेस्टिंगचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे, जे आहे 18.7. दुसरा पॉइंट आहे कुपोषणाचा दर 16.6% आहे. 16.6 कुपोषणाचा दर आहे भारतामध्ये. 5 वर्षांखालील बालकांचा मृत्यू दर 3.1 आहे. पुढचा पॉइंट आहे 15 ते 24 वयोगटातील महिलांमध्ये अशक्तपणाचे प्रमाण 58.1% आहे, म्हणजे 50% पेक्षा पण जास्त. या यादीत पहिल्या स्थानी 20 देश आहेत, जे आपण महत्वाचे लक्षात ठेवू. बेलारूस, बोस्निया हर्जेगोविना, चीन, हंगेरी, एस्टोनिया इत्यादी. या यादीमध्ये शेवटच्या स्थानी आहे सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, मादागास्कर आणि येमेन. पुढील न्यूज बघू. ती आहे नागा रेजिमेंटच्या 3ऱ्या बटालियनला प्रतिष्ठेचा प्रेसिडेंट्स कलर्स पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कोणाला? नागा रेजिमेंटच्या 3ऱ्या बटालियनला. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या मार्फत हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. उत्तराखंडमध्ये रानीखेत येथे आयोजित पथसंचलनाच्या कार्यक्रमादरम्यान हा पुरस्कार या बटालियनला देण्यात आलेला होता. या बटालियनने केलेल्या त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुढील न्यूज बघू आपण आता. ती आहे सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार 2023चा हा मायकेल डग्लस यांना देण्यात येणार आहे. म्हणजे याची अजून घोषणा झाली या पुरस्काराची की हा नेमका कोणाला दिला जाणार आहे, पण तो अजून प्रत्यक्ष वितरित केला जाणार नाहीये. तो कधी दिला जाणार आहे तर 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे, मायकल डग्लस यांना. मायकल डग्लस हे प्रख्यात हॉलिवूड अभिनेते आहेत. त्यांना 2 वेळा ऑस्कर पुरस्कार मिळालेत, 5 वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळालेत आणि 1 वेळा एमी पुरस्कार मिळालेला आहे. या चित्रपट महोत्सवात त्यांची पत्नी कॅथरीन झीटा जोन्स व त्यांचा मुलगा डायनल
डग्लस हे उपस्थित असणार आहे. सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराची सुरुवात 1999 मध्ये करण्यात आली होती आणि 1999 मध्ये आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट जो महोत्सव होता त्याची ती 30वी आवृत्ती होती. 30वा हा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होता 1999 मध्ये, ज्याच्यामध्ये हा जो पुरस्कार आहे त्याची सुरुवात करण्यात आली होती. सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार. हा पुरस्कार चित्रपट सृष्टीतील असामान्य योगदान दिलेल्यांना दिला जात असतो. तर आपण पुढील न्यूज बघू. ती आहे तामिळनाडू राज्य सरकारने द निलगिरी तहर नावाचा प्रकल्प सुरू केला आहे. उद्देश आहे हा दिन साजरा करण्यामागचा तर तामिळनाडू राज्यातील प्राण्यांचे संवर्धन करणे. निलगिरी तहर हा पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील निलगिरी पर्वतावर आढळणारा लुप्तप्राय एक प्राणी आहे. इथे प्राण्याचे असायला हवं होते, ते पर्वताचे झालंय चुकून. इथे प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय आहे तो युकॅलिप्टस ट्रॅगस हायलाक्रियस असं नाव आहे वैज्ञानिक ह्या प्राण्याचं. स्थानिक पातळीवर वरयाडू या नावाने हा प्राणी ओळखला जात असतो आणि ज्याचं टोपण नाव आहे माउंट मोनार्क. सध्या हा जो प्राणी आहे तो केरळ आणि तमिळनाडू राज्यामध्ये आढळतो. ह्या 2 राज्यांशिवाय इतर राज्यांमध्ये तो आढळत नाही. पुढील न्यूज बघू आपण आता. ती आहे गोव्यातील काजूला नुकताच GI टॅग देण्यात आलेला आहे. आता आपण काजू बद्दल बेसिक माहिती बघू. काजू हा जो हे जे फळ आहे, ड्रायफ्रूट आहे काजू म्हणजे, तर काजू हा भारतातील सर्वात महत्वाचे लागवडीखालील पिकांपैकी एक आहे. काजू हा मूळ लॅटिन अमेरिकेतील काजू हा मुळामध्ये कुठला आहे तर लॅटिन अमेरिकेतील ईशान्य ब्राझील मधला. त्याला पोर्तुगीजांनी 16व्या शतकात आपल्या भारतातील गोव्यामध्ये आणले होते. तेव्हापासून हा जो काजू आहे तो भारतात आलाय. काजू प्रामुख्याने वनीकरण आणि मृदा संवर्धनाचे पीक म्हणून ओळखला जातो. गोव्यात बागायती पिकांमध्ये काजूचे क्षेत्र सर्वाधिक आहे. पुढील न्यूज. 32वा सरस्वती सन्मान शिवशंकरी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. प्रसिद्ध लेखक आणि कार्यकर्ते शिवशंकरी यांना राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली येथे प्रतिष्ठित सरस्वती सन्मान 2022 देऊन गौरवण्यात आलेले आहे. या लेखिका आहेत आणि सामाजिक कार्यकर्त्या सुद्धा आहेत हे शिवशंकरी. तमिळ भाषेत लिहिलेल्या सूर्यवंशम या त्यांच्या स्मृती ग्रंथासाठी त्यांना हा सरस्वती सन्मान 2022 देण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांच्या हस्ते त्यांना हा सरस्वती सन्मान प्रदान करण्यात आला आहे. शिवशंकरी यांना हे जे शिवशंकरी आहेत त्यांनी 36 कादंबऱ्या, लघुकथा, 5 प्रवास वर्णने, 7 निबंध संग्रह आणि 3 चरित्रे लिहिली आहेत. आता आपण पुढील न्यूज बघू. ती आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय ई कचरा दिन आपण कधी साजरा करतो तर 14 ऑक्टोबर रोजी साजरा करत असतो. ई कचरा म्हणजे खराब झालेले मोबाईल, चार्जर, अशा ज्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत की ज्या खराब झाल्या आणि त्या वापरायसाठी कुठल्याच पद्धतीने योग्य नाहीयेत तर तो कचराच झाला ना, तर अशा कचऱ्याला म्हणतात ई कचरा. तर असा आंतरराष्ट्रीय ई कचरा दिन आपण साजरा करत असतो 14 ऑक्टोबर रोजी. उद्देश आहे असा हा दिन साजरा करण्यामागचा तर ग्राहक, नियामक आणि उद्योगधंद्यांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचे मानकीकरण करण्याच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करणे. 2023 या दिनाची थीम आहे शेअर विजन फॉर अ बेटर वर्ल्ड इन कॉर्पोरेशन SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 3. हा दिन आंतरराष्ट्रीय, इथे आंतरराष्ट्रीय झालाय फक्त, तुम्ही दुरुस्त करून घ्या, इथे आंतरराष्ट्रीय होतं. हा दिन आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्था, आंतरराष्ट्रीय विद्युत तांत्रिक आयोग, आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना आणि आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघात यांच्याद्वारे साजरा केला जात असतो. आता आपण आजच्या लेक्चरची शेवटची न्यूज बघूया. ती आहे ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2023 मध्ये भारताचा क्रमांक 47 देशांपैकी 45वा आला आहे. 2022 मध्ये भारताचे स्थान 44 पैकी 41
41 होते. 2021 मध्ये हे स्थान 43 देशांपैकी 40 होते. भारताचा स्कोर होता 2022 मध्ये 44.4% आणि भारताचा स्कोर होता आहे 2023 मध्ये 45.9%. थोडीशी आपली सुधारणा झाली आहे स्कोअरमध्ये. भारताच्या गुणांमध्ये सुधारणा प्रामुख्याने पर्याप्तता आणि शाश्वतता या उपनिर्देशांकांमधील सुधारणेमुळे आली आहे. हा जो आपला जो मायनॉर जी इम्प्रूव्हमेंट झाली आहे, तर ती ह्या पर्याप्तता आणि शाश्वतता या हे जे 2 उपनिर्देशांक आहे याच्यामध्ये थोडीशी आपली सुधारणा झाली. त्याच्यामुळे आपल्या ह्या पॉइंट्समध्ये सुद्धा सुधारणा झाली आहे. या इंडेक्समध्ये पहिल्या स्थानी आहे नेदरलँड्स, दुसऱ्या स्थानी आहे आइसलँड, तिसऱ्या स्थानी आहे डेन्मार्क आणि शेवटच्या स्थानी म्हणजे 47व्या स्थानी आहे अर्जेंटिना. अशा प्रकारे हे जे महत्त्वाचे ज्या चालू घडामोडी होत्या या आठवडाभरासाठीच्या त्या आज आपण इथे अभ्यासल्या. आय होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि माझ्या व्हिडिओला लाईक करू शकता नाही कराच. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.